हॅलो डिअर स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल एक्स्ट्रीमली सॉरी, थोडासा डिले होतोय 9th स्टँडर्डचे व्हिडिओज मला अपलोड करण्यासाठी. आता तुमचे एक्झाम्स जवळ आलेले आहेत. सो रेग्युलर व्हिडिओज टाकण्यापेक्षा ज्या वेगवेगळ्या स्कूल्समध्ये आता ऑलरेडी एक्झाम झालेल्या आहेत त्यांचे असलेले क्वेश्चन पेपर्स आपण डिस्कस करूयात. ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल यासाठी. बिकॉज बघायला गेलं तर तुमचे सायन्स 1 आणि सायन्स 2 ह्यामध्ये तुम्हाला हार्डली 4 चॅप्टर्स आहेत आणि त्या 4 चॅप्टर्सवरती तुम्हाला विचारून असे काही खूप वेगळे प्रश्न विचारले जाणार नाहीत. सो मेजॉरिटी क्वेश्चन्स हे रिपीट होतात, हा माझा अनुभव आहे आणि म्हणूनच मी हे क्वेश्चन पेपर्स डिस्कस करत आहे. हे एकदा तुम्ही बघितलेत की तुम्हाला क्वेश्चन्सची व्हरायटी काय आहे हे कळेल आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला स्टडी करणं हे सोपं जाईल आणि नक्कीच तुम्हाला ह्या सिरीजचा उपयोग चांगला स्कोअर करण्यासाठी होणार आहे. सो माझ्या इथे समोर हा जो पेपर आहे बघा, 27 तारखेला झालेला आहे हा पेपर. इथे आपण शॉर्टमध्ये करूयात डिस्कस की डॅश सेल कंट्रोल द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा, तर गार्ड सेल्स. त्याच्यानंतर विच सिस्टम ऑफ फॉलोइंग इज मोस्ट ससेप्टेबल, म्हणजे स्मोकिंगमुळे होणारे जे कॅन्सर असतो ते नेमका कोणत्या सिस्टमला जास्त त्याचा धोका आहे, तर रेस्पिरेटरी सिस्टम. ह्युमन ब्रेनचं वेट 1300 to 1400. एक्झॅक्टली मिड पॉइंटला सेंट्रोमियर कोणत्या क्रोमोझोममध्ये असतात, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, तुम्हाला सिक्वेन्स माहिती असो. सगळ्यात पहिला आहे मेटासेंट्रिक की ज्याच्यामध्ये व्ही शेप्ड क्रोमोझोम दिसतो. रियर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ सिल्क, तर सिल्कवर्म, हे सोपं आहे. आफ्टर दॅट वुमन टर्नर सिंड्रोम, मेल जो आहे तो क्लिनफिल्टर सिंड्रोम. आता का ह्याचं रिझन पण सांगते पटकन की विमेनमध्ये टर्नर सिंड्रोम जेव्हा होतो तर त्यामध्ये ते विमेन असतात ते स्टराईल असतात, म्हणजेच इनफर्टाईल असतात. दे आर नॉट एबल टू गिव्ह बर्थ टू द बेबी. मेनमध्ये पण जेव्हा क्लिनफिल्टर सिंड्रोममध्ये मेल हे स्टराईल असतात, म्हणजे दोन्ही प्रकारचे जे सिंड्रोम आहेत दीज आर रिलेटेड टू इनफर्टिलिटी ऑफ मेन अँड विमेन. ठीक आहे. ऑडवन आउटमध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू ऑडवन आउट येईल बिकॉज हे सगळे ऑलरेडी परमनंट टिश्यूज आहेत. फॉर्म द पेयर्स ह्याच्यामध्ये एक्स रेज चंद्रा हा जो टेलिस्कोप आहे आपला, ऑप्टिकल टेलिस्कोप हबल येईल, इंडियन रेडिओ टेलिस्कोप GMRT येईल आणि हे. ट्रू ऑर फॉल्स नुसतं सांगायचं आहे. अपायकल मेरिस्टेम इज लोकेटेड ॲट द टिप ऑफ द रूट अँड स्टेम. येस, इट इज ट्रू. देन एक्स-रे टेलिस्कोप कॅन नॉट बी बेस्ड ऑन द अर्थ, असं सायंटिफिक रिझन 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे हा. ह्याच्यात काय सांगायचं आहे, एक्स-रे टेलिस्कोप, एक्सरेज ऑलरेडी जे सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स इमिट करतात ते खूप दूरवर असतात आणि जर त्यांना ऑब्झर्व करण्यासाठीचे जे टेलिस्कोप जर आपण अर्थच्या सरफेसवरती ठेवले तर ते जे ॲटमॉस्फिअर आहे अर्थच्या मधलं, तर ते मॅक्सिमम एक्सरेज जे आहेत ते ॲब्झॉर्ब करतील आणि ते सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स आपल्याला क्लिअर दिसणार नाहीत. आता ह्याचा आन्सर लिहिणार कसं, तर एक्स-रे टेलिस्कोप इज डिझाईन टू ऑब्झर्व रिमोट एक्स-रे इमिटिंग ऑब्जेक्ट्स इन स्पेस. त्यामुळं काय होईल, ॲटमॉस्फिअर म्हणजे जर सरफेसवरती ठेवलं तर ॲटमॉस्फिअर काय करेल, विल ब्लॉक ऑल द एक्सरेज विच आर कमिंग फ्रॉम द स्पेस आणि म्हणून इट इज नॉट बेस्ड ऑन द अर्थ. बोन्स कॅन नॉट बी फोल्डेड. आपले जे बोन्स असतात दीज आर व्हेरी हार्ड स्ट्रक्चर्स विच आर मेड अप ऑफ अ स्पेशल टाइप ऑफ सेल्स विच आर कॉल्ड ॲज ऑस्टिओसाइट्स. ऑल्सो आपण इथं म्हणूयात की दीज आर हार्ड रिजिड स्ट्रक्चर असतात आणि काय म्हणत आपण नॉन फ्लेक्झिबल असतात. ठीक आहे, आणि म्हणून बोन्स हे फोल्ड करू शकत नाही. मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स आर ट्रान्समिटेड ओनली फ्रॉम मदर टू हर प्रोजेनी. आता ह्याच्यामध्ये जेव्हा फर्टिलायझेशनची प्रोसेस होते तर दॅट टाइम मायटोकॉन्ड्रिया इज ऑलवेज काय म्हणत कॉन्ट्रीब्युटेड बाय द एग सेल. मायटोकॉन्ड्रिया इज ऑलवेज कॉन्ट्रीब्युटेड बाय एग सेल विच इज कमिंग फ्रॉम द मदर आणि म्हणून इट इज ऑलवेज ट्रान्समिटेड फ्रॉम मदर टू हर प्रोजेनी. प्लांट हार्मोनचे रोल्स हा एक पॉइंट महत्वाचा आहे, हे अजिबातच स्किप करू नका, सगळ्यांना हे कंपल्सरी आलं पाहिजे. काही ना काहीतरी प्रश्न ह्या हॉर्मोन्सवरती विचारला जातो, ट्रू ऑर फॉल्स, कोरिलेशन सारखे. सो कंपल्सरी हे हॉर्मोन्स बघायचे. यातला जो पहिला हॉर्मोन आहे ऑक्झिन, इट इज रिलेटेड टू सेल एनलार्जमेंट. त्याच्यानंतर जिबर्लिन आहे स्टेम इलॉंगेशन. सायटोकायनिन सेल डिव्हिजन आणि ॲब्सिसिक ऍसिड विल्टिंग म्हणजे पानगळ म्हणतो किंवा ग्रोथ रिटार्डेशन प्रिव्हेन्शन. हे ह्या प्रत्येक हार्मोनचं फंक्शन ह्या पद्धतीने सांगायचं आहे 4 टाकून. देन ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम. याच्यामध्ये तुम्हाला मी शिकवला एका व्हिडिओमध्ये एक्सक्रिटरी सिस्टम इझी पद्धतीनं कशी काढायची, तो एकदा बघून घ्या व्हिडिओ.
टू टाइप्स ऑफ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप याच्यामध्ये येतील आपला न्यूटॅनियन अँड कॅसिग्रेन. हे दोन प्रकारचे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप झाले. दोन सॅटेलाइट्स दॅट सपोर्ट टेलिकम्युनिकेशनसाठी इनसॅट आणि जीसॅट ही जी सिरीज आहे ही टेलिकम्युनिकेशनसाठी यूज केली जाते. पार्ट्स ऑफ ब्रेन कुठले तर सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि स्पायनल कॉर्ड. लेबल द गिवन डायग्राम, तर त्यांनी डायग्राम दिली नाही पण इथं बघा त्यांना नंतर सांगितली होती. ही जी दिसत आहे ही डायग्राम आपल्या न्यूरॉन दॅट इज नर्व सेलची आहे. 1, 2, 3. आता हा जो 1 आहे तो आपला काय आहे डेंड्राइट आहे. मधला 2 म्हणजे इथं मी नावं देते डेंड्राइट. 2 म्हणजे सेल बॉडी किंवा सायटॉन म्हणू शकतो आपण त्याला. 3 म्हणजे काय आहे ॲक्झॉन आणि 4 म्हणजे आपला तो कोण तो आपला काय म्हणतो रे आपण नोड्स ऑफ रॅनवियर. हे आय थिंक जे मला दिसतंय ह्याच्यातून मी सांगितलं, मे बी थोडाफार डिफरन्स असू शकतो. तर तुम्हाला देताना मात्र डायग्राम व्यवस्थित देतील त्या पद्धतीनं तुम्हाला, म्हणजे ही न्यूरॉनची डायग्राम देखील स्पेशली तुम्हाला विचारली जाते एक्झाममध्ये. ठीक आहे. नेम द टाइप्स ऑफ RNA अँड स्टेट देअर फंक्शन्स. आता इथं आपल्याला तुमच्या टेक्स्टबुक मधलंच हे आहे रायबोझोमल RNA पहिला जो आहे. आता ह्या रायबोझोमल RNAचं फंक्शन काय आहे तर एक मिनिट हा RNA इट इज इम्पॉर्टंट इन परफॉर्मिंग द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. मेसेंजर RNA काय करतो इट कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन्स दॅट इज DNA इन द सेल न्यूक्लियस टू द रायबोझोम इन द सायटोप्लाझम. ह्याच्याबद्दल डिटेल माहिती ॲक्च्युली 10th स्टँडर्डमध्ये आहे. जी प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन तुमच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असते त्या न्यूक्लियसमधून ती इन्फॉर्मेशन सायटोप्लाझममध्ये घेऊन येण्याचं काम हा मेसेंजर RNA करतो. एवढं आत्तापुरतं लक्षात ठेवा. नेक्स्ट इयरला आपल्याला हे डिटेल प्रोसेस शिकायची आहे ॲक्च्युली काय होतं ते. आणि नेक्स्ट जो आहे तो ट्रान्सफर RNA तो काय करतो इट ट्रान्सफर्स किंवा अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ mRNA इट कॅरीज द अमिनो ॲसिड अप टू द रायबोझोम. सो हे त्यांचे प्रत्येकाचे फंक्शन झाले. 3 मार्काला बघा हा प्रश्न विचारलेला आहे. देन कम्प्लीट द पॅरेग्राफ. आता बघा इथे काय काय दिलेलं आहे. डॅश ग्रोथ ऑफ सेल ऑर टिश्यूज इन ॲन डॅश म्हणजे आता काय म्हणणार इथे आपण अँड डॅश रिच मीडियम. आता इथं काय येईल न्यूट्रिएंट रिच येईल बरोबर. इथे डॅश ग्रोथ ऑफ सेल्स ऑर टिश्यू म्हणजे इथं एक्स विवो येईल. इन ॲन न्यूट्रिएंट इन ॲन सॉरी इथे काय येईल in an aseptic and nutrient rich medium called tissue culture. Nowadays a complete organism can be developed from a single cell or from tissue with the help of tissue culture technique. अशा पद्धतीचा हा तुम्हाला 3 मार्कांसाठीचा हे होतं. आय थिंक प्रत्येकासाठी 1 2 3 4 5 6 प्रत्येकासाठी हाफ ऑफ मार्क. विच 2 टेक्निक्स आर युज्ड इन बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये 2 मेन टेक्निक्स यूज केले जातात. एक म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि दुसरं म्हणजे टिश्यू कल्चर. व्हाय असा आपण प्रश्न विचारलाय. मग जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय करतो आपण तर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स बनवतो. कसे बनवतो तर नवीन म्हणजे फॉरेन जीन्स आपण काय करतो इथं कुठेतरी दिलेलं असेल बघा. फॉरेन जीन्स आपण एखाद्या प्लांटमध्ये इंट्रोड्यूस करतो बाय युझिंग जेनेटिकल इंजिनिअरिंग जे आहेत. आणि हे सगळं कशासाठी तर टू प्रोड्यूस बेटर क्वालिटी ऑफ क्रॉप्स, इन्क्रीज न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस मध्ये म्हणजे थोडक्यात चांगल्या सुपेरियर क्वालिटीचे प्लांट्स प्रोड्यूस करण्यासाठी आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स डेव्हलप करतो बाय युझिंग जेनेटिक इंजिनिअरिंग. टिश्यू कल्चरमध्ये काय करतो आपण आत्ताच जे होतं ना तर तेच इथे आहे बघा. एक्स व्हिवोचा अर्थ काय तर त्यांचा जे ऍक्च्युली ज्या पद्धतीनं ग्रो होतात त्याच्यापेक्षा वेगळा म्हणजे आउटसाइड देअर नॉर्मल एन्व्हायरमेंट
म्हणजेच इन द लॅबोरेटरी थोडक्यात असं समजा. जसं की आपण टेस्ट ट्यूब बेबी असतो तर तो पण एक्स व्हिवो असतो. एक्स व्हिवो म्हणजे नॉर्मली त्यांचं जे काही मेथड आहे त्याच्यापेक्षा वेगळं आणि आउटसाइड द एन्व्हायरमेंट, त्याला म्हणायचं एक्स व्हिवो ग्रोथ इन अॅन असेप्टिक, म्हणजेच एकदम स्टराईल अशा कंडिशन्समध्ये न्यूट्रिएंट रिच अगर मीडियम असतं तिथे की जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं त्या ग्रोईंग सेल्ससाठी, आणि मग आपल्याला एका सिंगल सेलपासून कंप्लीट ऑर्गॅनिझम देखील तयार करता येतो बाय युझिंग टिश्यू कल्चर टेक्निक. मग हे सगळं कशासाठी करायचं आहे रे? हे सगळे उद्योग कशासाठी? तर प्रोडक्शन अँड इम्प्रूव्हमेंट इन व्हरायटीज ऑफ कॅश क्रॉप्स, आपल्याला जे नगदी पिकं असतात त्यांच्यामध्ये अजून जास्त उत्पादन मिळावं, व्हॅक्सिन्स बनवण्यासाठी, वेगवेगळ्या डिसीजेसच्या डायग्नोसिससाठी, ऑर्गन ट्रान्सप्लांट करता यावं, कॅन्सर रिसर्चसाठी, आर्टिफिशियल स्किन कार्टिलेज, ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंगचा यूज जो आहे तो करता येतो इन बायोटेक्नॉलॉजी. हे तुम्हाला 3 मार्कांसाठी पॉइंट्स एक्सप्लेन करायचे आहेत. देन व्हाय आर ऑप्टिकल टेलिस्कोप लोकेटेड इन अन अनइनहॅबिटेड प्लेसेस ऑर माउंटन्स, हे तुमच्या टेक्स्टबुक मधलंच आहे बघा, की जे ऑप्टिकल टेलिस्कोप्स आहेत जर तुम्ही जमिनीवरती ठेवले तर काय होईल बघा, तर हे जे व्हिजिबल लाईट जे आहेत ते जेव्हा हेवनली बॉडीज म्हणजेच जे लांब वर असणारे जे स्पेस मधले जे ऑब्जेक्ट्स आहेत ते तिथून आपल्यापर्यंत पोहोचतात. आता जर ॲटमॉस्फिअर मध्ये असेल तर त्याच्यामुळे काय होईल, द इंटेन्सिटी ऑफ द लाईट रिचिंग द अर्थ सरफेस डिक्रीज होणार, ते मध्ये फिल्टर होत होत येणार ना रे ॲटमॉस्फिअर मधून. आणि दुसरा प्रॉब्लेम, आता हे सगळे पॉइंट वाईज सांगायचे तुम्ही, हा तुमचा आन्सरचा पहिला पॉइंट असेल, हा दुसरा पॉइंट असेल, प्रत्येक सेंटेन्स विल बी युअर नेक्स्ट पॉइंट, अशा पद्धतीनं पॉइंट वाईज. इथं तुम्हाला पॅरेग्राफ सारखं दिलंय, आन्सर सायन्समध्ये कधीच पॅरेग्राफ सारखी लिहायची नाहीत. अ सेकंड प्रॉब्लेम कॉज बाय द चेंजेस इन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर अँड टेम्परेचर, म्हणजे दुसरा प्रॉब्लेम काय आहे, एक म्हणजे पहिला प्रॉब्लेम काय झाला तर ॲटमॉस्फिअरमुळे ते लाईट रेज काय होतील, त्याची इंटेन्सिटी डिक्रीज होईल. दुसरा म्हणजे ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर आणि प्रेशर हे कंटिन्युअसली चेंज होत असतात, की ज्याच्यामुळे काय होईल, टर्ब्युलन्स इन द ॲटमॉस्फिअर विच विल कॉज द लाईट रेज टू चेंज देअर पाथ स्लाइटली अँड देअर बाय शेक द पोझिशन ऑफ द इमेज, म्हणजे ऍक्च्युअल जिथं आहे त्याच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पोझिशनला ते दिसू शकतात. का तर प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि टेम्परेचर कंटिन्युअसली चेंज होत असल्यामुळे. त्याच्यानंतर हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, त्याच्यानंतर हा चौथा झाला, हा पाचवा पॉइंट. बिकॉज ऑफ सनलाईट वी कॅनॉट यूज ऑप्टिकल टेलिस्कोप ड्युरिंग डे, कारण आपल्याला लांबचे ऑब्जेक्ट्स बघायचे आहेत, सूर्याच्या प्रकाशात तर ते आपल्याला लांबचे ऑब्जेक्ट्स अवकाशातले दिसणार नाहीत. आणि रात्रीच्या वेळेस सुद्धा समजा क्लाउडी वेदर असेल किंवा ढगाळ वातावरण ज्याला म्हणतो, किंवा प्रॉपरली काय म्हणतो आपण धुरकट दिसत असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला लांबचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली दिसणार नाहीत. आणि म्हणून हे प्रॉब्लेम्स रिड्यूस करण्यासाठी ते ऑन द टॉप ऑफ माउंटन किंवा अनहॅबिटेड प्लेस, म्हणजे जिथं लोक राहत नाहीत तिथे हे ठेवले जातात सॅटेलाइट्स. आलं लक्षात? हे झाले. अजूनही बरेचसे प्रश्न आहेत, पण हे जे सिल्कवर्मचे वगैरे आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. आत्तापुरते हे व्यवस्थित बघून घ्या. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्स करून विचारा, आपण डिस्कस करूयात पुढच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तोपर्यंत गुड बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.